काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? काय सांगू भाऊजी, गेले 8 दिवस एकटीच राहते बंगल्यात भूतासारखी. एकट्या कुठात वहिनी तुम्ही? 50 लाख आहेत ना तुमच्याबरोबर? पण ते 50 लाख मी माझ्या दोन्ही मुलांच्या सुखासाठी घेतलेत ना. पण कोणालाच त्याची कदर नाही भाऊजी. माझा नवरा, मुलं सगळी माझ्यावर फिरली, अगदी शांत सुद्धा. बाईसाहेब, तुला काय धाड भरली ग? स्वतःच्या मुलाशी तुम्ही असं वागलात, तिथं माझा काय भरवसा? म्हणलं आपण कुणाच्या आधारावर आयुष्य काढायचं? तुला कोण आधार देणार? वहिनी, मी हिला आधार दिला आयुष्यभरासाठी. हो, पण नोकराणी म्हणून नाही, अर्धांगिनी म्हणून. भाऊजी, या ना त्या प्रकारे सगळ्यांना त्यांचं सुख मिळालं, पण माझ्याच बाबतीत असं का? वहिनी, धनवान होणं आणि ऐश्वर्यवान होणं या बाबतीत तुमच्या मनामध्ये प्रचंड घोळ आहे. स्वतःच्या मुलांनी कमवून आणलेला पैसा आणि त्यानंतर मिळालेलं सुख हेच खरं ऐश्वर्य असतं. माझं ऐका, अजूनही ऐका. स्वतःच्या मनाला पटवून घ्या आणि आपल्या मुलांना जाऊन भेटा. हो भाऊजी, पण मला माझे नवरा, मुलं, संसार सगळं परत हवंय. माझं सर्व सुख मुलाबाळांसकट मला हवंय भाऊजी. मुलाबाळांसकट मला माझं सुख हवंय. नवरा हवाय मला. सुख सुख म्हणजे फक्त पैसाच, आणि पैसा म्हणजे सुख, अशी सुखाबद्दलची चुकीची धारणा झाली की मग पैशाचा अतिरेकी हव्यास वाढत जातो. त्याची परिणिती कधी कधी सर्वस्व गमावण्यात होते. चूक कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग आपका क्या होगा चंद्रिका बाई? आई, तुला पैसा नकोय? अगं आई, हे शक्यच नाहीये. मग काय मला हवंय? मॉम, अगं तुझं डोकं ठिकाणावर आलंय हे कुणाला सांगू नको. कुणाचाच विश्वास बसला नाहीये. विश्वास ठेवा रे, विश्वास ठेवा. चंद्रिकाबाई, अहो चंद्रिकाबाई, तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या बंगल्याचे आणि तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये. तुमच्या बंगल्यात राहायला आले आणि माझं हरवलेलं सर्वस्व मला लाभलं. अहो, आमचे हे देखील अगदी तुमच्यासारखेच होते. आता तर खरं जगाचा यावर विश्वास असणार आहे. यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? अरे मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? काही करू नको. ते तुला 50 लाख रुपये मिळालेत ना, ते घेऊन आहे. माझ्या बापाने दिलेले नाहीये. तुम्ही दोघे आई, तुझा चेक पण गेला आणि ड्राफ्ट पण गेला. मला तुम्ही हवेत रे, मला तुम्ही हवेत, मला तुम्ही हवेत, तुम्ही हवेत मला. आई, आई काय झालं सुरू नेहमीच. औषध 50 लाखाची भिंत ओलांडतोय. 50 लाख
मिनिट छणछणाट. आता छणछणाट झाल्यावर कसं टनाटन उठून बसतील बघा. उठा, छणछणाट झाला, उठा. आई आई ओ बाबा, चिल्लर काय टाकताय? 50 लाख जागवायचे. नोटांची बरसात करा. गप्पा बसा. आई आहे ना तुमची, तुम्ही या आईशी असं वागताय? ज्या आईने 9 महिने पोटात तुम्हाला कळ सोसून वाढवलं, त्या आईशी असं वागताय? माहिती तुम्हाला आई म्हणजे काय? माझी आई असती ना, याहीपेक्षा वाईट असती ना, तरी मी तिच्याशी चांगलंच वागले असते. नसते वागले अशी मी. अरे काय हालत झाली तिची आणि काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? अरे हे सगळं करण्यामागे याचा स्वार्थ जरी असला ना, तरी यामध्ये त्यांनी तुमच्या दोघांचं सुख पाहिलं होतं रे. हो बाबा, अहो मॉम पाणी शिंपडतात शुद्धीत आली. अहो म्हणजे ती मगाशी सांगत होती हे खरं आहे. आयुष्यात पहिल्यांदा बघतो मी असं. मग काय, तिचं डोकं खरंच ठिकाणावर आलंय. हो बाबा, आई बोलते ते अगदी खरं आहे. हो. आई, मोहन, माझं मोहन. रोहन, मला पैसा नको, पैसा नको, मला तुम्ही हवे आहात, मला तुम्ही हवे आहात. अगं मॉम, आम्ही तुला सोडून गेलोच नव्हतो. हो आई. राग आला. नाही हो, नाही, मला कोणाचा राग नाही. अगं नाही ग चंद्रा, राग आला म्हणजे आपला राधेश्याम गलबले आला. भाऊजी आले? हो. हो, मग बोलवा ना त्यांना. हा? बोलवायचा? हो. अरे वा वा वा, अरे म्हणजे ही सुधारली. काय चंद्रिकाबाई, झालं ना सगळं मनासारखं? अहो, तुमच्या बंगल्यात येऊन आम्हाला सर्वस्व मिळालं आणि आमच्या घरात येऊन तुमचं हरवलेलं सर्व काही तुम्हाला मिळालं. काय मग आहे की नाही हा सर्व योगायोग? बाई साहेब, ये ग माझी पार्टी. काय वहिनी, मिळेल का तुम्हाला सर्व काही जे हवं होतं ते? भाऊजी, तुम्ही अगदी जळजळीत अंजन घातलं माझ्या डोळ्यात. अहो, म्हणून माझी दोन्ही मुलं, सुना आणि नवरा म्हणजे हा असा नव्हे, असा. चला, चल, चल, वहिनी, जगामध्ये फक्त पैसाच महत्वाचा नसतो, तर आनंदाचे क्षण, सुखाचे क्षणही महत्वाचे असतात. हेच आनंदाचे आणि सुखाचे क्षण कॅश करायचे असतात आणि ऐश करायची असते. Yes.